या देशातली एक नागरिक म्हणून मी मोदीजींना एवढीच विनंती करीन की व्यासपीठावरनं त्यांच्या पक्षाचे जे मंत्री आहेत, जे अतिशय गलिच्छ भाषण मागच्या आठवड्यात त्यांनी केलेलं आहे, त्याबद्दल मोदीजींनी काहीतरी ॲक्शन घ्यावी. कारण का राजकारण होत राहील, पण हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि सगळ्याच पक्षाच्या आम्ही सगळ्यांनीच ते मला वाटतं महाराष्ट्राची जी संस्कृती ती जपली पाहिजे. आणि मागच्या वेळेस माननीय मोदीजींच्या समोर एक गलिच्छ वाक्य जे बोलणं झालं हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मी स्वतः त्याचा जाहीर निषेध करते. आणि माझी अपेक्षा आहे की मोदीजी जरी एका पक्षाचे असले तरी ते आपल्या सगळ्यांचे प्रधानमंत्री आहेत. त्या प्रधानमंत्र्याच्या पदाचा तरी मान सन्मान त्यांच्या पक्षाच्या लोकांनी केला पाहिजे आणि अशी गलिच्छ भाषा ही थांबली पाहिजे आणि अशा व्यक्तीवर ॲक्शन घेतली पाहिजे. तुम्हीच माझ्याशी रेग्युलरली बोलता. जवळपास डिसेंबरपासून मी सातत्याने दुष्काळाची परिस्थिती आहे, शेतकरी अडचणीत आहे, मजूर सगळे अडचणीत आहेत, आमच्या आशा अंगणवाडी सेविका अडचणीत आहेत, हे सातत्याने बोलत आले. बारामती लोकसभा मतदारसंघाचं उदाहरण दिलं तर उजनी धरणात एक थेंब पाणी नाही आहे, नाझऱ्यात एक थेंब पाणी नाही आहे. आणि तुमच्याच चॅनलवर काल सांगण्यात आलं की 35% पाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं आहे जे जेमतेम आपल्याला पुढचे 2-2.5 महिने पण पुरेल का नाही अशी गंभीर परिस्थिती असताना या ट्रिपल इंजिनच्या खोखे सरकार जे अतिशय असंवेदनशील आहे, हे फक्त पक्ष फोडा, धमक्या द्या ह्याच्यातच व्यस्त आहे. त्यांना दुष्काळाचं काम करायची वेळच त्यांना या त्यांच्या या बाकीच्या कामातून नाही. काल बारामतीत भाषण झालं, त्यांनी पुन्हा एकदा काही नवीन आरोप केले. म्हणजे प्रत्येक वेळी तुमचंच खरं कसं मानायचं, आमचंही कधीतरी खरं असेलच की. आणि दुसरं जर तुम्हाला धमक्या येते तर पोलीस कंप्लेंट करा म्हणे रोहित पवारांच्या लावून. ठीक आहे, लोकशाही आहे, त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. आतापर्यंत तुम्ही लेकाला निवडून दिलं, त्याच्यानंतर बापाला निवडून दिलं, नंतर लेकीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्यावं जेणेकरून एकदम फाट होईल सगळं. लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. शिवतारेंनी जी भूमिका घेतलेली होती बंडखोराची, त्यामध्ये आता अजित पवारांनी काल असा गौप्यस्फोट केला की विजय शिवतारेंना आपल्याकडून सातत्याने फोन आपल्याकडून ज्येष्ठ नेत्यांचा त्यांनी ते कॉल्सही अजितदादांना दाखवले. दादा असं म्हणतात की माझ्याच जवळच्या व्यक्तींनी ही पातळी गाठली. मला याची माहिती नाही ते कोण नेते आहेत, हे मलाही आवडेल समजायला.